नमस्कार, मी रूपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर। आज आपण पुन्हा एकदा नव्याने भेटत आहोत नवीन विषयासहित। आजचा आपला विषय असणार आहे प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किलवरती। आपण मागे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहेत सगळ्याच मुलांसाठी, ऑटिझम, ADHD, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, डिले डेव्हलपमेंट याविषयी आपण त्यांचे असणारे इश्यूज, सेन्सरी इश्यूज असतील, इतर कुठले इश्यूज असतील, बिहेवियरल इश्यूज असतील, याविषयी बऱ्यापैकी आपण आजपर्यंत माहिती घेतलेली आहे। तर आता आपण प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल कसं शिकवायचं मुलांना याविषयी आज माहिती घेणार आहोत। तर आपण बाकीच्या विषयावरती खूप न बोलता आपण मुद्द्यावरती येऊया। तर प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किलसाठी यासाठी आपल्याला अगोदर कुठल्या प्री रिक्विजिट स्किल आवश्यक आहेत। प्री रिक्विजिट स्किल म्हणजे आपल्याला प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल शिकवण्या अगोदर मुलांना कुठल्या गोष्टी त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे। कुठले स्किल, आता त्याला मराठीमध्ये प्री रिक्विजिट स्किलला काय म्हणतात हे मला आता शब्दशः सांगता येणार नाही, पण प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल शिकवण्या अगोदर मुलाला काय येणं गरजेचं आहे की जेणेकरून मग मूल प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल शिकण्यासाठी योग्यरित्या तयार होईल। तर त्यासाठी सुरुवातीला अटेन्शन असणं आवश्यक आहे। आपल्याला जर कुठलीही गोष्ट शिकायची असेल किंवा कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपलं अटेन्शन म्हणजे आपलं अवधान, आपलं एकाग्रता असणं खूप गरजेचं असतं। कुठलंही काम आपण कुठल्या एकाग्रतेने केलं तर ते छान व्यवस्थितरित्या पूर्णत्वाला जातं। आणि आपली जर एकाग्रता नसेल, मनाची चंचलता असेल आपल्यामध्ये, तर आपलं ते काम एकतर अर्धवट राहील किंवा ते व्यवस्थितरित्या होणार नाही। त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला जर करायची असेल, शिकायची असेल किंवा नवी कुठली गोष्ट करायची असेल तर आपलं एकचित्त, अवधान किंवा अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे। तर त्यामुळे अटेन्शन असणं मुलाचं गरजेचं आहे की जे ऑटिझम, ADHD, डिले डेव्हलपमेंट, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांच्यामध्ये अटेन्शन बऱ्यापैकी कमी असतं, की जे फक्त बॉर्डरलाईन माइल्ड मुलं असतात त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी असतं, पण काही माइल्ड मुलांमध्ये ते पण आपल्याला डेव्हलप करावं लागतं। तर हा एक पहिलं रिक्विजिट स्किल झालं। आणि दुसरं म्हणजे सिटिंग स्पॅन पण खूप गरजेचं आहे, की आपण बघतो हायपर ॲक्टिव्हिटी असणारी मुलं आहेत जी ऑटिझम आहे, ADHD आहेत आणि त्यांच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आहे किंवा इतर कुठलीही मुलं असतील तर हायपर ॲक्टिव्हिटी असेल, एका जागेवरती बसण्याची क्षमता मुलामध्ये नसेल, तर अशावेळी आपण त्याला प्री रीडिंग प्री रायटिंग स्किल कसं शिकवणार। मूल जर एका जागेवरती बसतच नाही आहे, जसं आपण मागे ADL ॲक्टिव्हिटीचा पण व्हिडिओ बघितला। ADL ॲक्टिव्हिटी जर आपल्याला जर मुलाला शिकवायचं जेवण करायला, मूल जर एका जागेवरती बसूच शकत नाही आहे तर त्याला जर इकडे तिकडे भटकून जेवत असेल तर त्या जेवणाला आपल्याला आपल्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने ते एज अप्रोप्रिएट बिहेवियर किंवा अमान्य बिहेवियर आहे, माल अडॅप्टिव्ह बिहेवियर ते आहे। त्यामुळे सिटिंग स्पॅन पण कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला आवश्यक आहे। तसाच प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किलसाठी सुद्धा एका जागेवर बसण्याची क्षमता मुलामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे। त्यासोबत स्पीच असेल किंवा स्पीचलेससुद्धा असेल मूल तरीही त्याला आपल्याला प्री रीडिंग प्री रायटिंग स्किल शिकवता येतात। आता तुम्ही म्हणाल मॅडम की स्पीचलेस मूल असल्यानंतर त्याला रीडिंग कसं शिकवायचं, तर मुलाला बोलता येत नाही म्हणून त्याला रीडिंग शिकवता येणार नाही असं नाही आहे। मी त्याचा तुम्हाला डेमो दाखवते की कसं शिकवायचं आहे। स्पीचलेस मुलांनासुद्धा रीडिंग कसं शिकवणार आहे किंवा रायटिंगसुद्धा कसं शिकवणार आहे तर ते आपण बघूया। तर स्पीच पण आवश्यक आहे किंवा नसेल तरी आपल्याला त्याला प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल शिकवता येऊ शकतात। आणि मूल सिम्पल इन्स्ट्रक्शन, साध्या सूचना मुलाला समजणं आणि त्या मुलांनी फॉलो करणं यासुद्धा गरजेचं आहे, की खाली बस, उठ, हे घे, ते घे, हे लिही, हे ठेव, हे दे, हे घे, या साध्या सूचना ज्या आहेत त्या समजणं आणि त्या आपण सांगितलेल्या सूचनाचं पालन करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। प्री रीडिंग प्री रायटिंग स्किल आपल्याला जर मुलांना शिकवायची असतील तर ही पण एक प्री रिक्विजिट स्किल गरजेचं आहे। आणि फाईन मोटार स्किल, की फाईन मोटार म्हणजे सूक्ष्म कौशल्य त्याला म्हटलं जातं, की आपल्याला जर रीडिंग रायटिंग करायचं आहे तर आपल्याला रीडिंगसाठी सुद्धा जर आपल्याला पुस्तक पकडायचं आहे तर आपल्याला या 2 बोटांचा, अंगठ्याचा आणि याचा वापर करावा लागतो। कुठलीही वस्तू, फ्लॅशकार्ड जरी पकडायचं आहे तर आपल्याला या 2 बोटांचा वापर करायचा असतो। त्यामुळे ही ग्रीप येणं पण गरजेचं आहे। फाईन मोटार स्किल म्हणतात त्याला, सूक्ष्म कौशल्य म्हणतात। जर पेन पेन्सिल हातामध्ये जर पकडायची आहे किंवा रंगीत खडू जर हातामध्ये पकडायचा आहे, क्रेयॉन जर आपल्याला हातात पकडायचं आहे तर त्याला ही ट्रायपॉड ग्रीप येणं गरजेचं आहे। तर
ही फाईन मोटारवरती पण मुलांच्या आधी काम होणं गरजेचं आहे. फाईन मोटार पण मुलांचं डेव्हलप असणं गरजेचं आहे. बऱ्याचशा ऑटिझम मुलांमध्ये आपण बघतो की ही ग्रीप जी असते ती घट्ट नसते. बरेचसे पालकांच्या कंप्लेंट्स असतात की मॅडम मूल आमचं खूप फेंट लिहितं, किंवा काही मुलं बघतो आपण की खूपच घट्ट कलर करतात किंवा डार्क कलर करतात. तर हे पण चुकीचं आहे. कुठे किती प्रेशर द्यायचं आहे, किती दाब द्यायचा आहे हे आपण सेन्सरीमध्ये शिकलो होतो बघा. तर ज्यांनी कुणी सेन्सरीचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्यांनी चॅनलला जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं तर बाकीचे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला निश्चितच मिळतील. तर अशा प्रकारे फाईन मोटर स्किल पण आपल्याला रीडिंग रायटिंगसाठी डेव्हलप असणं गरजेचं आहे. ट्रायपॉड ग्रिप पण असणं गरजेचं आहे. आणि मूल रीडिंगसाठी असेल, रायटिंगसाठी असेल, पॉइंटिंग करणं पण गरजेचं आहे बघा, की या बोटाने आपण कुठलीही गोष्ट पॉईंट आऊट करतो बघा, असं बोटाने दाखवतो. तर हे पण करणं गरजेचं आहे. पॉईंट आऊट पण मुलाला करता आलं पाहिजे फिंगरनी. आणि महत्त्वाची गोष्ट की जसं आपण मागच्या वेळी बघितलं, आय टू आय कॉन्टॅक्ट असणं पण गरजेचं आहे. आय टू आय कॉन्टॅक्ट असल्याशिवाय कुठली गोष्ट आपण करू शकत नाही, तेवढा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये डेव्हलप होऊ शकत नाही. म्हणून आय टू आय कॉन्टॅक्ट पण असणं तितकंच गरजेचं आहे. आणि मुलामध्ये जर सेन्सरी इश्यूज असतील, जसं मी म्हटलं आत्ता की खूप फेंट लिहित असेल मूल किंवा खूपच डार्क लिहित असेल तर त्याच्यावरती पण हा सेन्सरी इश्यू आहे, त्याच्यावरती पण काम करणं गरजेचं असतं. किंवा फाईन मोटार जर इश्यू असेल, ग्रीप तितकी घट्ट नसेल तर फाईन मोटार ॲक्टिव्हिटीजमधनं ती ग्रीप घट्ट म्हणजे बोटांमधली स्ट्रेंथ वाढवणं गरजेचं असतं. आणि ती स्ट्रेंथ वाढली की पकड घट्ट होते आणि मूल व्यवस्थितरित्या लिहू शकतं, व्यवस्थितरित्या कलरिंगसुद्धा करू शकतं. आणि आपण सांगितलेले बाकीच्या टास्क जे आहेत की कलरिंगशी रिलेटेड असतील किंवा रायटिंगशी रीडिंगशी रिलेटेड असतील त्या गोष्टीसुद्धा मूल व्यवस्थितरित्या करू शकतं. तर अशा प्रकारे आपल्याला प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल जर मुलाला शिकवायचं आहे तर या प्री रिक्विजिट स्किलवरती अगोदर काम करणं गरजेचं आहे. मुलामध्ये या जर लॅकिंग असतील तर आपण त्याच्या पुढे मुलाला नेऊ शकणार नाही किंवा त्याच्या पुढे मूल तितक्या फाईनली जाऊ शकणार नाही, तेवढ्या व्यवस्थितरित्या मूल रीडिंग किंवा रायटिंग शिकू शकणार नाही. कुठेतरी त्याच्यामध्ये गडबड होईल, कमतरता राहून जाईल. म्हणून आधी या गोष्टींवरती काम होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही म्हणतो की ज्यावेळी मुलाचं डायग्नोसिस होईल, 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये जर मुलाचं डायग्नोसिस झालं आणि तुम्ही जर स्पेशल एज्युकेटरकडे स्पेशल एज्युकेशनसाठी जर ॲप्रोच जर झाला तर या सगळ्या स्किलवरती आम्ही सुरुवातीला काम करतो. आणि त्यानंतर जर तुम्ही जर नॉर्मल स्कूलिंगसाठी मूल रेडी झालं, आपलं मूल 3, 3.5, 4 वर्षांचं झाल्यानंतर तर मूल नॉर्मल स्कूलिंगमध्ये गेल्यानंतर मूल बऱ्यापैकी चांगलं रीडिंग रायटिंगसुद्धा करू शकतं. तर बऱ्याच वेळा आम्हाला असे अनुभव असतात की मूल अगोदर नॉर्मल शाळेमध्ये जातं आणि जेव्हा रीडिंग रायटिंगमध्ये मूल मागे राहतं तेव्हा आमच्याकडे मूल पाठवलं जातं किंवा तिकडनं नंतर आमच्याकडे मूल येतं. तर असं न करता मी बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये हेच सांगितलेलं आहे, सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही नॉर्मल स्कूलिंगसाठी माइल्ड बॉर्डरलाईन मूल निश्चितच पाठवा, पण त्यासोबत त्याला स्पेशल एज्युकेशनची पण गरज आहे. त्याच्या या ज्या गोष्टी आहे लॅकिंग राहिलेल्या असतील तर त्या तिथेच स्पेशल एज्युकेटर तुमच्या त्या फुलफिल करून देईल. जे फिलर्स आहेत मुलाचे ते फिल करेल स्पेशल एज्युकेटर, आणि जेणेकरून मूल नॉर्मल स्कूलमध्ये नॉर्मल मुलांसोबत बऱ्यापैकी रीडिंग रायटिंग चांगल्या प्रकारे करू शकेल. तर त्यासाठी प्री रायटिंग स्किलसाठी या प्री रिक्विजिट स्किल गरजेच्या आहे. तर आता आपण बघूया रीडिंग स्किलचं बघूया. तर रीडिंग स्किलसाठी सुरुवातीला आपण मुलांना मूल कुठलंही असो, बॉर्डर लाईन असो, माइल्ड असो, सिव्हिअर असो, तर मुलांना आपण सुरुवातीला फ्लॅश कार्डचा वापर करतो की ज्याच्यामध्ये एकच चित्र असेल. आता याच्यामध्ये आपल्याला उलटं दिसेल लिहिलेलं, तर चित्र एकच असेल आणि सुरुवातीला एकच चित्र मुलाला पॉईंट आऊट करायला शिकवायचं आहे. जे काय आपण चित्र दाखवू मुलाला, तर फ्लॅश कार्डचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्क्रीट ऑब्जेक्ट, फळं असतील, भाज्या असतील तर ते डायरेक्टली तुम्ही मुलाला दाखवून अशा प्रकारे पण ओळख करून देऊ शकता मुलाला की ही पपई आहे. भाजीमध्ये असेल तर कॉन्क्रीट ऑब्जेक्ट, सब कॉन्क्रीट ऑब्जेक्ट की जे आपण खोटे फळं भाज्या वापरतो की हे बघ हे काय आहे, हे वांगं आहे, ब्रिंजल आहे इंग्रजीमध्ये जेव्हा शिकवाल. आणि लँग्वेज कुठली तरी शिकवताना एकच वापरा जी घरामध्ये तुम्ही बोलता आहात
ज्या भाषेमध्ये तुम्ही बोलता आहात त्या भाषेचा वापर मुलाला शिकवण्यासाठी जर केला तर मूल जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल तुम्हाला काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे ते आणि काय शिकवायचं आहे मुलाला, तर मूल हे चांगल्या प्रकारे शिकू शकेल. म्हणून एकाच भाषेचा वापर करा की जी घरामध्ये आपण समाजामध्ये ज्या समाजात राहतो आपण त्या समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर ज्या भाषेचा वापर केला जातो त्या भाषेमध्येच मुलाला शिक्षण द्या, जेणेकरून मुलाला त्याचं डेव्हलपमेंट होण्यामध्ये चांगल्या प्रकारे होण्यामध्ये मदत होईल. तर अशा प्रकारे कॉन्क्रीट आणि सब कॉन्क्रीट ऑब्जेक्टचा आपण वापर करू शकतो. मूर्त आणि अमूर्त असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं, कॉन्क्रीट आणि सब कॉन्क्रीट मटेरियलला. तर अशा प्रकारे हे चित्र दाखवून मुलाला रीडिंग स्किल डेव्हलप करू शकतो आपण. फ्लॅशकार्डचा वापर करा आणि कॉन्क्रीट आणि सब कॉन्क्रीट मटेरियलचा पण वापर करा. आपण कुठलीही गोष्ट शिकवत असू तर अशा पद्धतीने आपल्याला आता कुठल्याही ग्लासची ओळख करून द्यायची किंवा ही पाण्याची बाटली आहे तर डायरेक्टली आपण या पाण्याच्या बाटली जे काय तुम्ही म्हणत असाल तर ते त्याला दाखवायचं आहे आणि पॉईंट आऊटसुद्धा आपण सांगतो की पाण्याची बाटली बघती तिकडे ठेवलेली आहे ती घेऊन ये. या पद्धतीने जर आपण दाखवलं तर मूल त्या दिशेने नजर फिरवतं का, ती गोष्ट सिम्पल इन्स्ट्रक्शन्स जसं मी तुम्हाला म्हटलं आत्ता की फॉलो करतं का, ते आण इकडे ग्लास असेल तर ग्लासभर पाणी घेऊन ये. मुलाला त्या घरामध्ये आपल्या ज्या काही वस्तू आपण दैनंदिन जीवनामध्ये एडियल ॲक्टिव्हिटीसाठी वापरतो त्या सगळ्या ऑब्जेक्टची आपण अशा प्रकारे रीडिंग स्किल्सनी ओळख करून देऊ शकतो. घरामध्ये जे काय आपण टी व्ही वापरतो, रिमोट यूज करतो आहोत, घरातले खाण्यापिण्याच्या जे साहित्य त्यासाठी वापरले जे जातात, ग्लास असेल, वाटी असेल, प्लेट असेल, डिश असेल, जे काय वापरतो त्या गोष्टींची पण रीडिंग स्किलसाठी आपण त्याचा वापरसुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे आपण रीडिंगसाठी कॉन्क्रीट, सब कॉन्क्रीट मटेरियल, फ्लॅशकार्डचा वापर, पुस्तकांचा वापर. आपण जेव्हा सुरुवातीला मूल प्री रायटिंगसाठी तर सिंगलच ऑब्जेक्ट वापरा आणि ठेवताना मुलासमोर पण मोस्टली सिंगलच गोष्ट ठेवा. त्याच्यासमोर जर खूप साऱ्या वस्तू ठेवल्या तर मुलाचं अटेन्शन डायव्हर्ट होईल. त्याचं लक्ष आपण जे सांगतो आहे त्याच्याऐवजी जे आजूबाजूला ठेवलेलं आहे त्याच्यावरती जाईल. त्यामुळे त्याच्याजवळ ठेवताना सिंगल गोष्टी ठेवा की त्याच्यासमोर खूप पसारा मांडून ठेवू नका, तो बाजूला ठेवा आणि मग त्याला शिकवायला घ्या, जेणेकरून मुलाचं अटेन्शन डायव्हर्ट होणार नाही, त्याचं आपण जे शिकवतो आहोत त्याच्याकडे लक्ष राहील. तर अशा प्रकारे आपण मुलाला रीडिंग स्किल अशा पद्धतीने शिकवू शकतो आणि मोस्टली ॲट्रॅक्टिव्ह साहित्य असायला पाहिजे की मूल त्याच्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे, त्याला ती बघण्याची इच्छा झाली पाहिजे. अशा प्रकारचं साहित्य जर वापरलं तर मुलाचं अटेन्शन जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण मुलाचं रीडिंग स्किल डेव्हलप करू शकतो. आणि रायटिंग स्किलसाठी म्हणत असाल तर रायटिंग स्किलमध्ये आपण अगोदर स्क्रिबलिंग घेऊ शकतो. बघा मुलाचं स्क्रिबलिंग म्हणजे आता पाटी, पेन्सिल, खडूचा वापर करून मुलाला रेघोट्या ओढणे किंवा गोल 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 कर. तर आता बऱ्याचशा मुलांना ही ट्रायपॉड ग्रिप नसेल. मोस्टली CP मुलांमध्ये खूप इश्यूज येतात बघा. सेरेब्रल पॉल्सीची जी मुलं असतात तर त्या मुलांना खूपसे प्रॉब्लेम येतात. तर त्यांना ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेस आम्ही वापरायला सांगतो की जसं की आता हे झालं स्क्रिबलिंग. जर तुम्ही बाकीची ऑटिझम, ADHD मुलं आहेत, डाऊन्स मुलं आहेत त्यांना सुरुवातीला स्क्रिबलिंगपासून शिकवायला चालू करा. मुलाला मग जेव्हा मूल स्क्रिबलिंग करायला पाटी पेन्सिलचा वापर करा किंवा रंगीत जाड खडूसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. जर मुलाचं फाईन मोटार तेवढंसं डेव्हलप नसेल तर क्रेयॉन्समध्ये सुद्धा जाड क्रेयॉन्स येतात त्याचासुद्धा वापर करू शकतो. किंवा मुलाला पकडायला जर प्रॉब्लेम असेल, पेन्सिल पकडायला जर प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी आपण ह्याचा पण वापर करू शकतो. बघा ट्रायपॉड ग्रिप तितकीशी घट्ट नसेल मुलाला तर तुम्ही त्याच्या भोवती रुमालसुद्धा गुंडाळून थोडं त्याला जाड करू शकता. रुमाल आहे माझ्याकडे, रुमाल अशा पद्धतीने त्याला गुंडाळून जाड करू शकता जेणेकरून मुलाला ती ग्रिप येईल आणि मूल व्यवस्थितरित्या त्याला पकडता येईल ग्रिप आल्यानंतर आणि लिहायला व्यवस्थितरित्या जमेल मुलाला. तर अशा प्रकारे छोट्या वस्तू असतील तर त्याला ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेसचा वापर करून आपण अशा पद्धतीने शिकवू शकतो. अजून एक बाजारामध्ये असं पण एक ॲडॅप्टिव्ह डिव्हाइस मिळतं की ज्याच्यामध्ये आपण आपलं फिंगर याच्यात टाकून, अंगठा आणि बोट याच्यात टाकून
या ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेसचा वापरसुद्धा आपण पेन पेन्सिल घालून लिहिण्यासाठी वापर करू शकतो. अशा पद्धतीने याच्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे पेन पेन्सिल जे काय आपण त्याला देणार आहोत ते, आणि अशा प्रकारे त्याला ती ग्रीप डेव्हलप होईल आणि मूल व्यवस्थितरित्या लिहू शकेल. तर याला ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेस म्हणतात. जर मुलाला तेवढीशी घट्ट ग्रीप नसेल, मुलाला ट्रायपॉड ग्रीप व्यवस्थित नसेल, तर अशा ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेसचा किंवा काहीच अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी रुमाल तुम्ही गुंडाळून देऊ शकता, किंवा आपल्याकडे क्ले असतो, क्लेसुद्धा त्याला जाड करून त्याला ग्रिपर डेव्हलप करू शकतो आपण, ग्रीप डेव्हलप करू शकतो क्लेचा वापर करून. आणि काहीच नसेल तर आपल्याकडे घरामध्ये मैदा वगैरे असतोच आहे, तर मैदा थोडासा भिजवून जर घेतला आपण क्लेच्या प्रमाणामध्ये आणि तोसुद्धा जर घट्ट आपण याला लावून दिला मुलाला, तर त्यानेसुद्धा बऱ्यापैकी ग्रीप चांगली मुलाला येऊ शकते आणि त्याला लिहायला ते सोपं जाऊ शकतं. जर फाईन मोटार इश्यू, ट्रायपॉड ग्रीपला इश्यू असेल मुलाला, तर अशा प्रकारे आपण ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेसचा वापर करू शकतो. तर हे झालं रायटिंग स्किलचं, पेन पेन्सिल पकडण्यासाठीचं. आणि त्यानंतर आपण लिहिण्यासाठी जेव्हा स्क्रिबलिंग मूल करायला लागेल, तर त्यानंतर आपल्याला लिहायला शिकवायचं आहे. तर त्यासाठी आपण स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईनचा वापर आपण करायला शिकवायचा आहे. तर जेव्हा आपण स्पेशल मुलांना शिकवतो आहोत, तर त्यावेळी आपण आत्ता सध्या मी मोठ्या चौकोनाची वही घेतलेली नाही आहे, काही हरकत नाही, आपण कोऱ्या पेजचा वापर करूया. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मुलाला रीडिंग शिकवाल, रायटिंग शिकवाल तर त्यावेळी क्रेयॉनचा रंगीत कलरचा वापर करा आणि त्याने जाड डॉट द्या अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये त्याला स्टँडिंग लाईन काढायला शिकवा अशा प्रकारे, की डॉट जे की लांब लांब अंतरावरती द्या, जास्त जवळजवळ देऊ नका, कारण त्याला डिफरन्शिएट करायला सोपं जाईल मुलाला सुरुवातीला लांब अंतर असेल तर अशा प्रकारे ही स्टँडिंग लाईन झाली. आणि कलर असेल, रंगीत असेल तर मूल ॲट्रॅक्टिव्हली त्याच्याकडे बघेल. आणि ही झाली स्लिपिंग लाईन. बघा, स्टँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन सुरुवातीला आपण घेणार, मग त्यानंतर स्लांटिंग लाईन आहेत, सगळ्या प्रकारच्या स्लांटिंग लाईन घ्यायच्या आहेत. त्यानंतर अर्धगोल जे आहेत, हाफ सर्कल सगळे घ्यायचे, चारही दिशेचे, उजवीकडचा, डावीकडचा, वरचा साईडचा आणि खालच्या साईडचा, की जे हे चारही सर्कल, हाफ सर्कल मुलाकडनं करून घ्यायचे आपल्याला डॉट देऊन, ते पण डॉटेड लाईनमध्ये डॉट देऊन. अशा प्रकारे हे चारही सर्कल कंप्लीट करायचे. स्लांटिंग लाईनमध्ये सुद्धा ही स्लांटिंग लाईन जेवढ्या स्लांटिंग लाईन आपल्याला करता येतील तेवढ्या द्यायच्या. आणि सुरुवातीला मोठी लाईन त्याला ड्रॉ करायला लावायची आहे. सुरुवातीला अगदी छोट्या नाही द्यायच्या आहेत, मग छोट्याकडनं नंतर मोठ्याकडनं मग नंतर छोट्या डॉटकडे यायचं आहे. मग हळूहळू तुम्ही क्रेयॉनचा वापर कमी करत करत तुम्ही पेन्सिलचा त्या ठिकाणी वापर करू शकता. आणि नंतर जसं जसं मूल मोठं होईल तसं तसं तुम्ही पेनाचासुद्धा वापर करू शकता. तर अशा प्रकारे प्री रीडिंग स्किल जे आहे ते अशा पद्धतीने डेव्हलप होईल. जेव्हा मूल हे स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, हाफ सर्कल, स्लांटिंग लाईन ड्रॉ करायला शिकेल, त्यानंतर इनडायरेक्टली बरोबर मूल ABCD काढायला शिकेल. बघा, आता ए काढायला जर शिकवायचं आहे मुलाला, तर अशा प्रकारे जर आपण हे डॉट दिले मुलाला, तर ही एक स्लांटिंग लाईन ड्रॉ करायला लावायची, ही एक स्लांटिंग लाईन ड्रॉ करायला लावायची आणि मध्ये स्लिपिंग लाईन, हा ए तयार झाला. तर अशा पद्धतीने आपल्याला रीडिंग स्किल मुलामध्ये डेव्हलप रायटिंग स्किल मुलामध्ये डेव्हलप करायला आपल्याला मदत होईल. तर आणि त्यानंतर ट्रेसिंगचा सुद्धा आपण वापर करू शकतो रायटिंग स्किलसाठी, की जे आम्ही अशा पद्धतीने हे डिव्हाइसेस वापरतो. हा झाला 0, हे झालं 1, हे झालं 2. हे बाजारात सुद्धा मिळतात, तुम्ही जर अफोर्ड करू शकत असाल तर अशा पद्धतीने हे साहित्यसुद्धा आणू शकता. आणि या साहित्याचा सुद्धा आपण मुलांना ट्रेसिंगसाठी वापर करू शकतो. किंवा जर आपण हे साहित्य अफोर्ड करू शकत नसू तर आपण डॉटेड लाईनमध्ये सुद्धा मुलांना या गोष्टी काढून देऊ शकतो. मी पुढचं पेज वापरते. आपल्याला 1 काढायला शिकवायचं आहे, तर असे डॉटेड द्या आणि त्यातनं ए सुद्धा काढायला जर शिकवायचं आहे तर असे डॉट द्या आणि ते ट्रेस करायला लावा. हे बघा, हा झाला 1. ए जर काढायचं आहे
तर हा झाला स्लांटिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन, हा झाला ए. तर अशा पद्धतीने आपण मुलांना प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किलवरनं रायटिंग आणि रीडिंग स्किलवरती आणू शकतो. तर या स्किलचा जर वापर केला तर मूल लहान वयामध्ये अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये जर मूल आमच्याकडे आलं तर आम्ही या पद्धतीने मुलावरती त्याचं सुरुवातीला जसं आपण प्री रिक्विजिट स्किलवरती काम करतो आणि त्यानंतर मग रीडिंग आणि रायटिंग प्री रायटिंग स्किलवरती येतो आणि मग नंतर रीडिंग रायटिंग स्किलवरती मुलांच्या आम्ही काम करायला चालू करतो. तर यासोबत आपण कलरिंगसुद्धा घेतो की कलरिंगसुद्धा एक रीडिंग रायटिंगचाच पार्ट आहे. त्यामध्ये जेव्हा मुलांना स्क्रिबलिंग शिकवलं जातं तर एखादं पिक्चर ड्रॉ करायचं आहे, सिंगल कलर करता येईल असं पिक्चरच एकच ड्रॉ करायचं आहे. कॉम्प्लिकेटेड सुरुवातीला चित्र द्यायचं नाही आहे, सिंगल चित्र की जेणेकरून मुलाला त्याच्यात कलर आणि मोठं असायला पाहिजे. ते चित्र छोटं चित्र द्यायचं नाही आहे, मोठं चित्र द्यायचं जेणेकरून सुरुवातीला आकाराच्या बाहेर रंग जातात मुलांचे. हात पकडून ही कृती करून घ्यायची आहे मुलाची. मी एक ड्रॉ करून दाखवते तुम्हाला पिक्चर. हा सपोज आपण ॲपल दिलेला आहे तर ॲपलमध्ये कलर करायचा आहे. तर आपल्याला सुरुवातीला हात पकडून अशा पद्धतीने मुलाला कलर करायला आणि मोस्टली आकाराच्या बाहेर जायचं नाही याची त्याला काळजी घ्यायला लावायची आहे. जर मूल साध्या सूचना म्हणून म्हटलं की प्री रिक्विजिट स्किल येणं खूप गरजेचं आहे. मुलाला साध्या सूचना आकारात रंगभर आकाराच्या बाहेर जाऊ नको याच्यामध्ये सुद्धा आपण डार्क कलरचा जर तुम्ही बॉर्डरसाठी चित्र काढून देण्यासाठी वापर केला तर मुलाला ते चित्र स्पष्ट दिसतं, आकाराच्या बाहेर जाऊ नये. अशा पद्धतीने मुलाला आपण कलरिंग प्री रीडिंग प्री रायटिंग आणि रीडिंग रायटिंग स्किलपर्यंत मूल आपण आणू शकतो आणि मग हे मुलाचं अशा प्रकारे रीडिंग रायटिंग कलरिंग स्किल डेव्हलप होण्यास मदत होते. तर अशा पद्धतीने जर आपण या सगळ्या वेगवेगळ्या टेक्निक्सचा आणि टेक्निकली जर गेलो तर निश्चितच मुलामध्ये चांगलं डेव्हलपमेंट होणार आपल्या आणि मूल छान रीडिंग रायटिंग करायला शिकणार आणि त्यातनं त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि पालक म्हणून तुमचा पण आणि तुम्ही पण मस्त मजेमध्ये आनंदामध्ये मुलाला रीडिंग रायटिंग करायला शिकवाल आणि पुढचं जे त्याचं स्किल आहे रीडिंग रायटिंगमधलं ते पण आपल्याला अचीव करण्यामध्ये मदत होईल. तर अशा पद्धतीने आपण आज प्री रीडिंग आणि प्री रायटिंग स्किल कसं घ्यायचं यावरती माहिती घेतलेली आहे. तुम्ही पण हा प्रयोग घरी करा आणि जास्त काळ मी नेहमी सांगत असते की मूल घरामध्ये असतं त्यामुळे तुमचा पण रोल तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला पण या गोष्टी तितक्याच माहिती होणं गरजेचं आहे. त्यामुळे घरामध्ये प्रत्येकाने जसं मागे पण मी म्हटलं होतं की ADL ॲक्टिव्हिटी करताना जशी प्रत्येकाने मदत घरातल्या फॅमिली मेंबरनी पण मदत करणं गरजेचं आहे तसंच या स्किलसाठी सुद्धा फॅमिली मेंबरचा पण तितकाच रोल महत्त्वाचा आहे. बसल्या बसल्या आपण कुणीही मुलाचं रीडिंग रायटिंग आजी आजोबा असतील घरामध्ये तर ते सुद्धा घेऊ शकतात. जर त्याच्या प्री रिक्विजिट स्किल जर फुलफिल झालेल्या असतील तर निश्चितच आजी आजोबा बसल्या बसल्या हे स्किल मुलाचं घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आज आपण हा व्हिडिओ इथे थांबवूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला निश्चितच विसरू नका आणि माहिती ही दुसऱ्याला फॉरवर्ड करायला पण विसरू नका कारण हे माहितीस्तव बनवलेले व्हिडिओ आहेत त्यामुळे अवेअरनेससाठी बनवलेले व्हिडिओ आहेत त्यामुळे हे निश्चितच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ही माहिती निश्चितच पोहोचवायला विसरू नका. तर आपण इथे थांबूया. जर आमच्याशी जर पुढच्या गोष्टी तुम्हाला काही विचारायच्या असतील काही तुम्हाला आमच्याकडनं माहिती घेणं आवश्यक वाटत असेल तर आमच्याशी संपर्क तुम्ही करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 99 70 59 84 29 9970598429. तुम्ही निश्चितच आमच्याशी सुद्धा संपर्क करू शकता आणि आपण इथे अशा प्रकारे माहिती घेऊन थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.